मलकापूर शहरातील पद्मालय संकुलातील 43 फ्लॅट धारकांनी वेगळे विद्युत रोहित्र मिळण्यासाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केल्यानंतर स्थानिक राज्य विद्युत वितरण कंपनी मलकापूरने नागरिकांची ही समस्या सोडविली नाही। त्यामुळे आक्रमक झालेल्या नागरिकांनी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 12 वाजता पद्मालय संकुलातील सर्व फ्लॅट धारकांनी मोर्चा काढून स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांची कान उघडणी केली। पद्मालय संकुलातील 43 फ्लॅट मध्ये 250 नागरिक राहतात। या संकुलाच्या विद्युत रोहित्रामधून शहरातील पुरोहित कॉलनी, रजत नगर, अशोक नगर, मुकुंद नगर, मधुमालती नगर व पद्मालय या सर्व ठिकाणी एकाच वेळी विद्युत पुरवठा केला जातो। त्यामुळे पद्मालय कॉलनीतील नागरिकांना पुरेसा विद्युत पुरवठा मिळत नाही। त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांमध्ये सातत्याने बिघाड होत आहे। संकुलमधील लिफ्ट सुद्धा बंद पडली आहे। नळाचे पाणी आले की मशीन सुरू केल्यानंतर अचानक विद्युत पुरवठा खंडित होतो। या सर्व त्रासाला कंटाळून येथील नागरिकांनी मलकापूर महावितरणला वेळोवेळी निवेदने दिली आहेत, परंतु महावितरण याकडे लक्ष देत नसल्याने आक्रमक झालेले नागरिकांनी अखेर महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारून ही समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी केली। MCN न्यूज मराठी करिता अनिल कुमार गोठी, मलकापूर। पद्मालय सदनिका संकुलातील सर्व रहिवासी इथे जमलेलो आहोत निवेदन देण्याकरता। मागील मार्च 2023 पासून आम्ही MSEBला निवेदन दिलेलं आहे। आम्हाला वेगळ्या रोहित्राची म्हणजेच DPची नितांत गरज आहे, कारण की व्होल्टेजचा प्रॉब्लेम इतका भरपूर येतो आहे की आमच्या घरातील विद्युत उपकरणे तसेच काल रात्री आमची जी सार्वजनिक सामायिक लिफ्ट आहे ती लिफ्टसुद्धा खराब नादुरुस्त झालेली आहे। हा नाहक त्रास आम्हाला तिथे सहन करावा लागत आहे। ज्यावेळेस एप्रिल-मे 2024 मध्ये आम्ही एक अर्ज दिला त्यावेळेस आम्हाला इथे सांगण्यात आलं की येणाऱ्या DPDC मीटिंगमध्ये आम्ही तुमचा हा अर्ज टाकू आणि तुम्हाला याबाबत कळवू। वेळोवेळी इथे येऊन त्या गोष्टीचा पाठपुरावा केला तरी आतापर्यंत आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही। आज आम्ही परत एकदा लोकशाही पद्धतीने येथे अर्ज देण्याकरता आलेलो आहे। जर या अर्जाची त्वरित सुनवाई नाही झाली आणि आम्हाला त्वरित याचे रिझल्ट नाही मिळाले तर येणाऱ्या 17/9/2024 पासून आम्ही आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे, याची तुम्ही नोंद घ्यावी। मलकापूर येथील पद्मालय संकुलातील 43 फ्लॅट धारक आज तुमच्याकडे आले होते। त्यांना त्या ठिकाणी विद्युत पुरवठा कमी होतोय। त्यांनी मागणी केली आहे तुम्हाला की नवीन विद्युत त्या ठिकाणी बसवण्यात यावं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मलकापूर येथील अतिरिक्त गावठांमध्ये जे पद्मालय आहे, आपला पद्मालयाजवळ जे अतिरिक्त रोहित्र बसवण्याचं तांत्रिक मंजुरी दिलेली आहे त्याचा DTC क्रमांक 4288/967 आहे, ते मंजूर करून त्याची प्रत अधीक्षक अभियंता कार्यालय येथे पाठवून त्यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना कलेक्टर ऑफिसला प्रशासकीय मान्यतेकरता ते पाठवलेलं आहे। त्याचा आयपास झालेला आहे। तिथून प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर त्याची वर्क ऑर्डर होऊन काम करण्यात येईल। तरी या सर्व गोष्टीला किती वेळ लागेल? तरी प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर त्वरित होईल, ते आता तसा वेळ सांगता येणार नाही।